फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो हॅपी संडे टू ऑल. संडे आहे म्हणून असा आळसाने जो आहे दिवसाची सुरुवात झालेली. आरोहीचं केव्हाच चाललेलं मम्मा ब्रेकफास्ट बनव बनव बनव, पण आज ब्रेकफास्टचा नंबर माझा नसतो, आरोहीचा किंवा तिच्या पप्पांचा असतो. पण ते दोघं कंटाळा करतायत. आरोहीने मात्र इथे मस्त चिप्सची भेळ बनवली. आता चिप्स अनहेल्दी जरी असले तरी यामध्ये इतक्या सर्व व्हेजीज आहेत. काय काय आहे बघा. टोमॅटो, कांदा, सिमला मिर्च, गोबी, कोथिंबीर, हिरवी मिर्च, आणखी काय काय. आता टेस्ट, आणि मला फक्त टेस्टलाच मिळणार आहे बरं. तुला देत माझी भी भेळ, माझी भी भेळ आहे, माझी भेळ. सो आरोहीच्या पप्पासाठी आमच्याकडे आठवड्यातून 1-2दा जे आहे कारल्याचं ज्यूस बनतंच. दर 2 दिवसात बट आज मी आरोहीला चॅलेंज दिलं आहे आणि आरोहीने मला की इतकं जे आहे कारल्याचं ज्यूस पिऊन दाखवायचं आहे. आरोही ऑलरेडी आउट झाली, पण मी असं कसं तिला आउट होऊ देईल. सर्वात आधी यांना ज्यूस देऊन येते, नंतर तिच्यासोबत जे चॅलेंज आहे ते कंटिन्यू कर. इसमें तो ये पी रही है. तिकडे काय पाहिजे? 1 2 3 गो पुन्हा 1 2 3. मला नॉर्मल पाणी पिऊ दे. आर यू श्योर मॉम? मर तो नहीं जाओ. मी आज आरोहीला हे चॅलेंज दिलंय काय आणि सेम चॅलेंज मी हे फॉलो करणार आहे. काही मोठी गोष्ट नाही आहे ते. मर तो नहीं जाऊंगी माँ. तू नाही मरेगी, ते पेट में खेळू. हाँ, वो कीड़ा गया था उस दिन पे. वो मिर्ची काम दे. फिर उससे पहले मैं ना मर जाऊँ. तेरी उरे में है. जाना क्या? आरूने तर पिलं एक घोट. नाव माय टर्न. देख खाना. बाय द वे, आय एम द विनर ऑफ धिस चॅलेंज, कारण आरोहीने एकच घोट पिला आणि बाकी उरलेलं सर्व मी पिलंय. बरं चला, आता बनतं आहे आमच्याकडे ब्रेकफास्ट. आणि ब्रेकफास्टमध्ये मी आज ना फक्त बेसनाचे धिरडेचे ते बनवलेले आहेत. काही नाही त्यात म्हणजे बेसन पातळसर भिजवलं, त्यामध्ये तिखट, मीठ, हळद, 1-2 मसाले, चाट मसाला आणि सोबत थोडेसे जे आहे ना चॉप केलेले काय ते अद्रक लसणची पेस्ट घातली. आणि अशी मस्त धिरडे गरमागरम तेल लावून खायला किंवा लोणच्यासोबत खायला अप्रतिम लागतात. आमच्या सर्वांचा हा फेवरेट ब्रेकफास्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. आमच्या सर्वांचा ब्रेकफास्ट होऊनही हे 2 धिरडे उरलेत. सो मग मी विचार केला, जाऊ देत आज मस्त धिरड्यांचीच भाजी होऊन जाऊ देत, म्हणजे ब्रेकफास्टही झाला आणि सोबत जे आहे माझी मस्त मसालेदार भाजीही झाली. आणि मध्ये मध्ये माझी बडबड चाललेली, कारण पिहूचा अभ्यास चाललेला आणि तो लिहितो आहे माझे कुटुंब या विषयावर निबंध. आणि केव्हाचा लिहितोय, 15 मिनटं झाले जवळपास, माहिती आहे का. आणि त्याला सर्व डिटेलमध्ये लिहायचं. इव्हन त्याच्या नोट्समध्ये निबंध ऑलरेडी दिलेला आहे. तोच छापला असताना, बघा किती बडबड चाललेलं, तोच छापला असताना तरीही चाललं असतं, पण त्याला नाही, माझ्या कुटुंबाबद्दल मी मम्मा लिहिणारच. म्हटलं खूपच छान. आणि खूप नोट्समध्ये असे बरेचसे क्वेश्चन आहेत जे स्वतः लिहायचे असतात, पण तिथे ॲन्सर्स ऑलरेडी दिलेले असतात. सो तुम्ही पाहूनही लिहू शकता. पण माझा पिहू ते सर्व स्वतःच्या मनाने लिहितो आहे. चुकतो, खोडतो, पुन्हा लिहितो. आणि आज बघा, आंघोळ नाही, काही नाही, माझी पण आंघोळ नाही, मी पण पार्टीच आहे. घरकामच नाही. हां, घरकामच. मी तर भांडे घासले माझे बाई.
निबंधात तुझी मम्मा काय लिहिते ते लिहायचं आहे त्याला. चला मस्त माझी भाजी बनवून तयार आहे. आता पटपट पोळ्या लाटते, सोबत माझ्या पिऊचा अभ्यासही घेते. ऐकताय ना, फायनली जे आहे आमच्याकडे 2 दिवसानंतर मस्त धो जो आहे पाऊस स्टार्ट झाला आहे. इतकं मस्त की काय सांगू. आणि अशा पावसाची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो. म्हणजे 2 दिवस म्हणजे कालही तसा पाऊस झाला, पण फक्त म्हणजे रिमझिम आला जो असतो तो पाऊस झाला. असा धो पाऊस जे आहे 2 ते 3 दिवस झाले आमच्याकडे झालेलाच नाही. त्यामुळे काल जरा गरमीही वाटत होती, पण थोडाफार रिमझिम पाऊस आल्यानंतर जरा बरं वाटत होतं. आणि अशा पावसाची खरंच खूप गरज होती आम्हाला, कारण असा पाऊस आला ना एकदाचा की राख घरात येणं कमी होतं. आणि माझं असं चालू होतं बॅक ऑफ द माइंड, कधी एकदा हा चांगला धो पाऊस असा छान 2-3दा असा धो पाऊस येऊन जातो आणि कधी एकदाच मी क्लिनिंग करायला लागते. सो दॅट्स वाय मी पावसाची आतुरतेने वाट बघत होती. अँड फायनली तो आज आला आहे आणि मस्त धो बरसत आहे. आणि आरू पिहू माहिती आहे का, हे बघा इतका पाऊस चाललेला आणि हे दोघं भाऊ घरातनं छत्री घेऊन गेले होते. प्रोजेक्टसाठी काही सामान आणायचं होतं यांना आणि मस्त पावसात दिसतंय. ए चला यावर, आरू चल. बघा दोघंही यायला तयार नाही. मला घरातच थंडी वाजते आणि ते दोघं बघा मस्त एन्जॉय करतायत पावसात. माझी छत्रीच तुटली. माझी पण तुटली. हो, दोघांच्या छत्र्या तुटल्या म्हणून आम्ही भिजलो जराशी. किती कारणं बघितलेत ना नाटकं. आमची छत्री तुटली म्हणून आम्ही भिजलो. खूप दिवसांचं त्यांचं चाललेलं माहिती आहे का, आम्हाला भिजायचंय पण पाऊसच येत नव्हता. आणि मागच्या वेळेस आणि 2 दिवसापूर्वी पाऊस आला ना, तेव्हा माझाच तू काय तर मूड ऑफ होता, मी तिला जाऊच दिलं नाही. ए बाबा, दोघंही काय मस्त गच्च भिजून आलेत. आता पुन्हा मला घर पुसावं लागणार. पूर्ण घर यांनी ओलं केलं. बघा पिहू पहिल्यांदा आंघोळ करून आला पावसात, ते कपडे काढलेत, आता पुन्हा ओला होऊन आला. आता जाऊ नको बघ, विजा किती कडाडत आहेत. हा जा, हो चेंज कर पटकन. मुलांमध्ये माझा इतका वेळ गेला काय सांगू. पिहू तर 2-3दा पाण्यात जाऊन आला, त्यामुळे त्याचे 3 ड्रेस मला वॉश करायचे होते. पुन्हा त्याला 3 वेळेस कोरडं करून द्या वगैरे भरपूर वेळ गेला. आणि आज आमच्याकडे स्पेशल असणार आहे, कारण आज आमच्या बिल्डिंगची माझी एक छान गोड मैत्रीण जी आहे, म्हणजे तिची ट्रान्सफर झाली, सो ती पारस सोडून जाते आहे. सो तिच्यासाठी एक छोटीशी सेंड ऑफ पार्टी जी आहे मी अरेंज केली होती. सो तिला बोलवतेच म्हटलं, तर माझी पार्टनर, तुम्ही ओळखताच तिला आता. सो तिचेही मिस्टर घरी नाही आहेत, फिरायला गेलेले आहेत. सो म्हटलं तूच कुठे दोघींसाठी स्वयंपाक करत बसते, तू पण ये. सो आमची 3 फॅमिली मिळूनचा असं इथे मस्त बिट्ट्यांचा बेत जो आहे तो मी बनवते आहे. 5 वाजता जे आहे मी स्वयंपाकाला लागले, म्हणजे कट टू 5 नाही म्हणता येणार, 5:15 वाजून गेले असतील. सो आधीनं मी डाळ लावली शिजायला, सोबत इकडे जिरा राईस लावून दिला. आणि ही जी ग्रॉसरी दिसते तुम्हाला, यासाठी मी इतका ओरडा खाल्ला, म्हणजे काय सांगू तुम्हाला. माझी सवय आहे तशी, ग्रॉसरी आणल्या मी ती व्यवस्थित अरेंज करून ठेवते, पण क्लिनिंग करायचं हे क्लिनिंगचं भूत माझ्या डोक्यात होतं. आणि माझं असं होतं की एकदाचं किचन क्लीन करते, मग छान व्यवस्थित ग्रॉसरी भरेल, असं करेल तसं करेल. पण किचन काही क्लीन करणं झालंच नाही आणि ग्रॉसरी काही भरल्या गेलीच नाही. सो त्यामुळे मग आरोहीच्या पप्पांचं होतं की, म्हणजे त्यांना सवय आहे शेंगदाणे वगैरे खायची, किंवा जे कडधान्य आहे ते स्वतःच भिजू घालत असतात. सो तेही डब्यांमध्ये काढलेलं नव्हतं. सो शेवटी म्हटलं जाऊ दे, क्लिनिंग होईल तेव्हा होईल, आणि हे ग्रॉसरी अरेंज करते. सो इथे बघा ग्रॉसरी अरेंज करून झाली माझी, आणि त्यानंतर मी बिट्टे बनवायला घेतलं. आता बिट्ट्यांचं जर दळून आणलेलं नसेल तुमच्याकडे, तर एक छानशी आयडिया देते बघा. मी काय केलं, इथे गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन घातलं. आणि त्यानंतर सेम आपल्याला घालायचं असतं, तीळ झाले, ओवा झाले, जिरेपूड, धनेपूड, हळद, मीठ,
इथे मी मीठ घातलं नव्हतं म्हणून सांगते आहे, मीठ आवर्जून घाला. आणि सोबतच ना मी इथे 2 पोळ्या मस्त गरम कळकळीत तूप केलं होतं. इवन तुम्ही म्हणजे तेलही घालू शकता, पण होतं तूप. सो मी तूप मिक्स केलं आणि सर्व पिठाला व्यवस्थित ते आधी चोळून घेतलं. नंतर मस्त असं घट्टसर जे आहे बिट्ट्यांसाठीचं पीठ इथे मळलं आहे मी. आता 10 मिनटं याला रेस्ट देते आणि लगेच जे आहे मग बिट्ट्या करायला घेते. आता आमची पार्टी तर मस्त निवांत होणार आहे, बराच वेळपर्यंत रात्रीपर्यंत चालणारही आहे. पण आरोहीच्या पप्पांचा टिफिन द्यावा लागतो मला. सो त्यामुळे माझी जरा इथे घाई गडबड, आणि जरा नाही म्हणता येणार, चांगलीच घाई गडबड धांदल उडाली होती. पण ठीक आहे, केले मी पटपटपट जे आहे. जसे माझे दोन्ही कुकर उतरले ना, सो मी दोन्ही गॅसवर दोन्हीकडनं जे आहे पाणी उकळायला ठेवून दिलं आधी. त्यानंतर बिट्ट्या बनवायला घेतल्या. मस्त गरम गरम पाण्यात बिट्ट्या ठेवल्यात आता उकळायला, आणि खूप पटकन होतात माहिती आहे का अशा प्रकारे आपण केल्या तर. सो बिट्ट्या उकळायला घेतल्या, तोपर्यंत गॅसचा ओटा वगैरे क्लीन केला. कारण जास्त म्हणजे पसारा असेल गॅसच्या ओट्यावर तर कामं काही मला सुधरत नाहीत. पण थँक गॉड तितक्या शिल्पा आली आणि तिने मला बऱ्यापैकी मदत केली. म्हणजे बिट्ट्या वगैरे कट करून दिल्या. त्यानंतर माझी भाजी बाकी होती, त्यासाठी तिने वांगी वगैरे मला चिरून दिली. बिट्ट्यांसोबत वांग्याचीच भाजी मस्त लागते. बरेच जण बिट्ट्यांसोबत जे वरण असतं ना, डाळ असते, तिला फोडणीही देतात, पण आम्ही प्लेन ठेवतो. सो असं काहीसं जेवणाचं जे आहे आमची गडबड वगैरे चाललेली. जसं बिट्ट्या तळून झाल्या तसं आरोहीच्या पप्पांना टिफिन दिला आणि त्यानंतर मग बाकीच्या बिट्ट्याही आम्ही इथे तळायला घेतल्या. दोघी असल्यामुळे काम इथे खरं तर सोपी झालं असंही म्हणता येईल, किंवा वेळ लागला असंही म्हणता येईल. कारण कामं कमी आणि आमची बडबड जी आहे इथे चाललेली होती. ॲक्च्युली ती तर 5 वाजता जेव्हा मी तिला कॉल केला होता की जेवायला येशील तेव्हाच बनाली होती, स्नेहा मी येते तुला मदत करायला. पण मी म्हटलं अगं राहू देत, कारण बिट्ट्यांचं इतकं काही पुरत नाही. जर इथे पोळ्या करायच्या असत्या तर मग मात्र मी तिला बोलवून घेतलं असतं. पण तरीही ती बऱ्यापैकी लवकर आली. दोघींनी मिळून आम्ही उरलेल्या बिट्ट्या तळल्यात. त्यानंतर कुरड्या, पापड आणि आणखी काहीतरी होतं. सो असं काहीसं जे आहे तळण वगैरे काढलं. आणि त्यासोबत जो आहे इथे आमचा स्वयंपाक बनवून रेडी आहे, दाखवते मी तुम्हाला. सो सर्वात आधी बघा, मस्त अशी चमचमीत वांग्याची भाजी बनवली. सोबत इथे आहे आमचा जिरा राईस, आणि इथे म्हणजे बिट्ट्या तळणं चाललेल्या. इथे बाजूला मस्त प्लेन असं वरण, आणि इथे हा माझा पिहू सारखा लुडबुड करणारा. बिट्ट्यांचं जेवण असलं की झाला नाही का स्वयंपाक, झाला नाही का असं चाललेलं. या मुलींना मात्र काही खाण्यापिण्याचं काही नाही. मस्त शॉर्ट बघत होत्या आणि इतक्या हसत होत्या, आणि सोबत आम्हालाही हसवत होत्या. पण खरंच खूप मजा येते असं छोटंसं गेट टुगेदर आपण केलं ना मैत्रिणींसोबत. म्हणजे माहीत नाही का, असं कामं इतकी झाली पण मस्त हलकं वाटत होतं. सो असा काहीसा आमचा आता जेवणाचा बेत आहे. आणि जिच्यासाठी होता तीही आली होती. आधी तर तिच्यासोबत मस्त भरपूर गप्पा केल्या, त्यानंतर जेवणं केली, खूप साऱ्या छान मेमरीज क्रिएट केल्या तिच्यासोबतच्या. माहीत नाही आता पुन्हा कधी भेट होईल, कारण तिची ट्रान्सफर झालेली आहे चंद्रपूरला. त्या साईडला कोणीच नाही, न रिलेटिव्ह न काही, किंवा तिकडे इतकं फारसं फिरायलाही कधी जाणं होणार नाही असं मला तरी वाटतंय. पण माहीत नाही, आमची ही ट्रान्सफर होऊ शकते. सो आम्हाला हे चंद्रपूर कधीतरी म्हणजे मिळूही शकतं. पण तरी ट्रान्सफरशिवाय तिकडे जायचा आमचा तर काही योग येणार नाही. म्हणून तिच्यासोबत भरपूर मस्त वेळ घालवला, भरपूर मेमरीज क्रिएट केल्या. त्यानंतर तिला निघायचं होतं म्हणून तिला हळदी कुंकू वगैरे लावलं, आणि खूप छान आत्तापर्यंतचा वेळ गेलेला आहे तिच्यासोबत. आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहत होतो, प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सोबत असायचो आणि खूप सारी मजा केलेली आहे आम्ही. खूप साऱ्या आठवणी आहेत अशाच मनात ठेवून फायनली तिला आता 1-2 दिवसात निरोप देऊच आम्ही. माहीत आहे का, ती गेल्यानंतर शिल्पा आणि मी तिला खरंच नको म्हणत होती, तरी तिने माझे सर्व भांडे घासून दिले. तेवढ्या वेळात मी किचन ओटा आवरला, 2 रूम झाडल्या पुसल्या. त्यानंतर आम्ही खाली फिरायला गेलो आणि 11 वाजेपर्यंत आम्ही खालीच होतो. वर आल्या घरात थोडाफार पसारा होताच, कारण मुलांनी दंगा केला होता, तो आवरला. मुलं तर झोपी गेली. त्यानंतर मला निवांत वेळ मिळाला. खरं सांगू का, इतकी कामं केल्यानंतर खरं तर थोडं दमायला झालं होतं. पण एक वेगळीच म्हणजे मैत्रिणींसोबत शेवटी वेळ घालवला होता, दिवसाचा शेवट केला होता. त्यामुळे खरंच खूप मस्त हलकं आणि प्लेझेंट असं वाटत होतं. सो त्यामुळे मी म्हटलं चला छान वाटतंय, थोडंसं रिडिंगही करूयात. सो एक बुक घेतलं. हे बुक असं आहे की म्हणजे खूप मला हिंमत देतं. माहीत नाही का, ते खूप छान लिहिलेलं आहे त्या बुकमध्ये. ते वाचून मला आणखी जे आहे म्हणजे मोटिवेशन मिळतं. सो ते थोडा वेळ वाचलं, आणि या
छानशा गोष्टीसोबत जो आहे दिवसाचा शेवट केला. सो चला मीही आता व्हिडिओचा शेवट करते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.